निफाड तालुक्यातील नांदुर्डे गावात वारंवार आणि कोणतीही पूर्वसूचना न देता होत असलेल्या वीज खंडितीमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केलंय। नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा तातडीने सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून गावात दररोज 4 ते 5 तास वीज पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वारंवार वीज ये जा होत असल्याने फ्रीज, टीव्ही, संगणक यांसारख्या महागड्या विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। रात्री वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून संपूर्ण गाव अंधारात राहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय। यावेळी नांदुर्डीचे ग्रामस्थ तुषार कुंभारडे यांनी सांगितले की गाव परिसरात रात्री बिबट्याचा वावर असतो। अशा परिस्थितीत वीज नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। एखादी दुर्घटना घडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावर कार्यकारी अभियंता राऊत यांनी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निफाड तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले। यावेळी तुषार कुंभारडे, तन्मय राऊत, अतुल निफाडे, सुशील निफाडे, शरद आहेर, आशिष राऊत, सुशील अहिरे, बापू पठाडे यांच्यासह नांदुर्डीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। खरं तर या लोड शेडिंग मागे बरेचसेच कारण आहे। सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे, आज नांदुर्डीमध्ये आयर वस्तीवरती रात्री बिबट्याचा हल्ला झालेला आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, पण भविष्यात जर या गोष्टीवरती जीवितहानी जर झाली तर याचं काय? त्यानंतर शेतकऱ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रात्रीची 4 तास लोड शेडिंग आहेच, पण दिवसाही 2 तास याच्यामध्ये लाईट जाते, 2-3 तास ही लाईटचा हा पण एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांनीच काय समोर जायचं, हा प्रॉब्लेम सिटीमध्ये काय येत नाही। कुठलीही जर प्रयोग करत असाल तुम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांवरतीच हा प्रयोग करतात। तर आमचं सर्वांचं म्हणणं आहे, ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातले सर्व इथं विद्यार्थी आलेले, नागरिक आलेले आहे, तर त्यांचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की हा प्रॉब्लेम निसता लाईट गेल्यावरती काय काय प्रॉब्लेम होतात। प्रत्येक गोष्टीचा जे आपण प्रयोग करतोय तो फक्त शेतकऱ्यांवर न करता हा प्रयोग एकदा तुम्ही सिटीमध्ये करून बघा, मग तुम्हाला ज्या वेदना असतील त्या काय। आणि या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय की आता आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे, जर याच्यावरती गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही तर सर्व निफाड तालुक्यातील ग्रामस्थ, नांदुर्डीतील ग्रामस्थ, महिला, वृद्ध इथं लवकरात लवकर। हा जो लोड शेडिंगचा विषय आहे हा फक्त ग्रामीण भागातच का, सिटीमध्ये पण जर 4 तास तुम्हाला लोड शेडिंग द्यायची आहे ना सरकारला, तर 2 तास खेड्यात द्या, 2 तास सिटीमध्ये द्या। तर ही जी महावितरणाची जी लोड शेडिंग आहे ही ग्रामीणच भागात का, आणि देऊन पण ती रात्रीची संध्याकाळी 7 वाजेपासून 10 किंवा 11 वाजेपर्यंत यांची लोड शेडिंग आहे। तर ही त्यांनी ग्रामीण भागात देऊच नाही, कारण यामुळे आम्हाला खूप अडचणी तयार होतात यामुळे। तर ही आमची विनंती का ही ग्रामीण भागातलं लोड शेडिंग यांनी कमी करून टाकावं। नांदुर्डी परिसरातील ग्रामस्थ आलेले आहेत। दररोज आता परवा जे आहे 7:30 ते 11 पर्यंत इमर्जन्सी लोड शेडिंग चालू होती। काल 7:15 ते रात्री 10 पर्यंत इमर्जन्सी लोड शेडिंग चालू होती। त्यामुळे परिसरातील नांदुर्डी परिसरातील शिवारातील कनेक्शन आणि सिंगल फेजचे कनेक्शन बंद होते, लोकांना सप्लाय नव्हता। त्याच्यामुळे मुलांचं शिक्षण, अभ्यास, त्याच्यानंतर जे काही पेशंट्स आहे त्यांना होणारा त्रास आणि महिलांना जो त्रास आहे जास्त होत आहे, अशी सर्वांनी आपल्याकडे दखल घेतलेली आहे। तर कंपनी जे आहे ही जी गोष्ट आहे, DSS कंट्रोल रूम आहे, त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ जे आहे कार्यकारी अभियंता चांदोळ आहे, सुपरिटेंडेंट इंजिनियर नाशिक आहे आणि मुख्य अभियंता नाशिक आहे, यांना ही बाब कळवण्यात येईल। आणि रात्रीची जी लोड शेडिंग आहे होणारी त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढा, ही रिक्वेस्ट त्यांना करून त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन येईल ते आपल्या सर्वांना देऊन आपल्या निफाड परिसरातील आणि नांदुर्डी परिसरातील सप्लाय चांगला करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं मी आपल्याला माहिती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।